तुमच्यासोबत गुढीपाडव्यासाठी गावाला जाताना आपल्या लालपरीमध्ये कधी असं झालंय का? तर जय स्वामीनारायण मित्रांनो, नेमका विषय असा की उद्या गुढीपाडवा असल्यामुळे मी जातोय गावाला, म्हणून झटपट रेडी झालो आणि आपली नित्यपूजा केली आणि नाश्त्यामध्ये मस्त टरबूज खाऊन आपलं झोलं सॉरी बॅग घेतली आणि निघालो बस स्टँडकडे. आणि येऊन पाहिलं तर काय, आपली दुडे बस लागलीच नव्हती. मग थोड्या वेळ वाट बघून बसमध्ये बसलो आणि बसतात आपले दोन फॅन भेटले आणि मला बोलले, भाऊ तू व्हिडिओ बनवतो का? म्हटलं हो. तर मित्रांनो, खूप लोक मला विचारतात की व्हिडिओ बनवून तुला काय भेटतं, तर त्यांना आज सांगायचं की आता जसे हे मुलं मला भेटले त्याची खूप सारी फॅन मंडळी मला भेटत राहते आणि बोलते, भाऊ तू व्हिडिओ मस्त बनवतं. तर मित्रांनो, हे वाक्य आम्हाला खूप मोटिवेट करतं. असं सपोर्ट करत राहा आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. मग असं मोटिवेट होऊन मी येऊन जातो धुळे आणि बसायला जातो साखरी बसमध्ये. पण बसवाले म्हणता, बेटा जागा होते तोपर्यंत लटकून घे. पण कशाला लटकू, कारण मी दिले पैशू. मग एक भावाने मला जागा दिली. मग तिकीट काढून आणि मस्त बाहेरचा नजारा बघत बघत आलो घरी. मित्रांनो, आजीला माहित नाही मी आज आता घरी आलोय, तर आजीला आता सरप्राईज देऊ आपण. चला. मग घरात आलो तर ताई दिसली नाही. मग ताई मागे भांडे घासत होती. मग ताईला म्हटलं आलो. ताई म्हणे येऊन गेला माझे पापडे खायला. ताईले म्हणतात नातूच खाई ना, दुसरं कोण काही. ताई म्हणे तुझी येडा आई खाय पिकेल केळा. मग गलीमधल्या चिल्लर मंडळीला माहित पडलं की मी आलोय, तर लगेच जय स्वामीनारायण करत माझ्याकडे आली. लाईक करा, फॉलो करा. तर मित्रांनो, आता भेटूया उद्या गुढीपाडव्याच्या मिनी ब्लॉग मध्ये. त्यासाठी फॉलो करून घ्या. चला मग भेटूया. जय स्वामीनारायण.